मित्रांनो, आज दिनांक 9 जून 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे, महायुती सरकार असेल किंवा महाविकास आघाडी सरकार असेल, यांनी 2017-2019 या वर्षात कर्जमाफी केलेली होती आणि या कर्जमाफीमध्ये राज्य सरकारने वेळेवर पैसे न दिल्यामुळे असेल किंवा शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या ज्या पात्रता असतील किंवा काही निकष असतील, या सगळ्या गोष्टीमुळे जे शेतकरी पात्र असून देखील ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटलेली नव्हती, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफी म्हणजे या आजच्या निर्णयामध्ये जवळजवळ 14,000 कोटीची कर्जमाफी देण्यास राज्य सरकारने मान्यता देण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की यापूर्वी राज्य सरकारने ज्या 2 कर्जमाफी योजना जाहीर केलेल्या होत्या, यामध्ये जे शेतकरी वंचित राहिलेले होते, या शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतलेली होती आणि कोर्टात धाव घेतल्यानंतर राज्य सरकारने तेवढ्यापुरते म्हणजे जेवढे शेतकरी फक्त कोर्टात गेले तेवढ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आणि या विधानसभेच्या जे अधिवेशन असतं, या अधिवेशनामध्ये जवळजवळ फक्त 500 कोटीची निधीची तरतूद या कर्जमाफीसाठी करण्यात आली आणि यानंतर मित्रांनो, राज्य सरकार आता नवीन कर्जमाफीची घोषणा झालेली आणि मागचे जे शेतकरी होते, या शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी होती, त्यासाठी मित्रांनो राज्य सरकारने आज निर्णय घेतलेला आहे आणि जवळजवळ 14,000 कोटी या योजनेसाठी या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। जे शेतकरी 2017च्या किंवा 2019च्या शेतकरी कर्जमाफीमध्ये पात्र असून देखील त्यांना लाभ भेटलेला नव्हता, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे आणि जे अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आहे, या योजनेचा देखील म्हणजे यामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। मुळात मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये अटीतटी किंवा कंडिशन्स खूप टाकल्या असल्यामुळे हजारो शेतकरी वंचित राहणार आहेत। पण मित्रांनो, आज राज्य सरकारने कुठला तरी चांगला निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे जे मागचे वंचित शेतकरी होते त्यांना एक आधार भेटणार आहे। सो हे एक महत्त्वाचं अपडेट होतं। यानंतर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, राज्य सरकारने या ज्या कर्जमाफीमध्ये जेवढ्या कंडिशन्स अटी टाकलेल्या आहेत, त्या संदर्भात येत्या 12 तारखेला रोहित पवार आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनामध्ये या कर्जमाफीमध्ये ज्या अटी टाकलेल्या आहेत त्या कुठेतरी शिथिल करण्यासाठी एक मागणी होणार आहे। सो यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, की या शेतकरी म्हणजे जे शेतकरी 2017 किंवा 2019मध्ये ज्यांना लाभ भेटला नाही, त्यांच्या व्याजाचं काय होणार, कारण की इतके दिवस यांना कर्जमाफी झाली नाही, शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नाही, वन टाईम सेटलमेंटमध्ये या कर्जाची म्हणजे हे होणार आहे का, या सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत। पण राज्य सरकारने मित्रांनो आज एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। यामुळे जे वंचित शेतकरी होते किंवा ज्या शेतकऱ्यांना पात्र असून देखील कर्जमाफीचा लाभ भेटलेला नव्हता, या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे। सो हे एक अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं। आपला एक हेतू असतो मित्रांनो, तुमच्यापर्यंत सरकारचे नवीन काही अपडेट असतील किंवा शेतकरी संदर्भात काही अपडेट असतील, हे आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।